नमस्कार, निशा झोम किचन नाशिकमध्ये तुमचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत. तर अजून जर तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. तर आज गुरुवार आहे, माझ्या सासूबाईंना म्हणजे आमच्या अक्कांना आणि इथनं मी आज साबुदाणा खिचडी बनवते आणि ती एकदम खिली आणि उपवासाला खिचडी मी कशी बनवते ना ते इथं तुमच्या संग शेअर करते. तर हे बघा, खिचडी बनवण्यासाठी मी काय घेतलं आहे ते 1 कप साबुदाणा घेतला आहे भिजून आणि रात्रीच भिजत ठेवला होता. आणि 1 वाटीभर आहेत ना मी शेंगदाणे घेतलेत, 1 लिंबू घेतलेत आणि भरपूर साऱ्या अशा मस्त फिक्क्या हिरव्या मिरच्या घेतल्या ज्या पोपटी असतात ना त्या घेतल्या आहे. 2 बटाटे घेतलेत आणि आपली गावठी कोथिंबीर घेतली छान अशी आणि एकदम ताजी ताजीत बरं का. आणि इथं आहेत ना जिरे घेतलेत. आता तुम्ही जर जिरे जर उपवासाला खात नसाल तर स्किप केले तरी पण चालेल. एक कढई घेतली मी, कढई आपली गॅसवरती ठेवली आणि ती छान अशी तापून घेतली आधी आणि तापून घेतल्यानंतर ते शेंगदाणे कढईमध्ये घालून घेतले आणि छान मस्तपैकी भाजून घ्यायचे. आता शेंगदाणे भाजताना सर्वांनाच माहिती आहे की फुल गॅसवरती शेंगदाणे भाजायचे नाही, एकदम कमी गॅसवर आधी कढई तापून घ्यायची आणि गॅस एकदम लो करून घ्यायचा. म्हणजे काय होतं, शेंगदाणे ना करपले वगैरे जात नाही. बघा किती छान असे चटकायला लागलेत ना, असे फुटायला लागलेत ना की समजायचे आपले शेंगदाणे खूप छान भाजले. ते बघा त्या खपल्या वगैरे लगेच दिसतात हे बघा अशा. आणि हाताने जरी थोडंसं चोळलं ना की लगेच त्याचं मला असं साल वगैरे निघतं. तर ह्या प्रकारे आपल्याला हे शेंगदाणे छान भाजून घ्यायचे. आणि शेंगदाणे भाजून घेतले की आपल्याला एका ताटामध्ये ना ते थंड करायला घालून घ्यायचे आहेत आपल्याला बरं का. तर छान मस्तपैकी आता मी हे ओतून घेतले एका ताटामध्ये आणि आता याच्यामध्ये आहेत ना आता खिचडी बनवायला सुरुवात करते मी. काय केलं, बटाटा घेतला आहे. बटाट्याचे आहेत ना साल आपल्याला काढून घ्यायचे आहेत आधी. आणि साल काढून झाल्यावरतीच ना ते आपल्याला छान असा बटाटा कापून पण घ्यायचा आहे व्यवस्थित बरं का. तर बघा आता मी ना हा बटाटा म्हणजे पहिला बटाटा तर आधीच सालून घेतला होता. पण आता हा बटाटा तुम्हाला दाखवते येत मी. तर सालायचं तर सर्वांनाच माहिती आहे, पण पूर्ण जर मी स्टेप बाय स्टेप जर शेअर करते तर म्हणून सर्व काही इथं मी दाखवते. तर हे बघा छान असा बटाट्याचा ना मी सालून घेतला आहे आणि इथनं सालल्यानंतर धुवून घेतला आहे बरं का मी बटाटा. सालल्यानंतर धुवून घ्यायचा आहे आपल्याला, कापल्यानंतर धुवायचा नाही आहे बटाटा, कारण तो आपल्याला बिना पाण्याचा शिजवायचा आहे. आणि छान असे बारीक बारीक काप करून घ्यायचे आहेत त्याचेवाले, म्हणजे ना आपल्याला उकडून वगैरे घेतला नाही बटाटा, डायरेक्टली शिजवून आपल्याला खिचडी बनवायची आहेत ना त्याच्यासाठी. आणि इथं ना हवं तेवढं तेल मी आणि सनफ्लावरचं तेल घातलेत बरं का मी, उपवासाला चालतं हे तेल. आणि त्याच्यामध्ये जिरे घातलेत, अगदी थोडेसे जिरे तडतडले छान मस्त फुलले की मग आपल्याला हा जो बटाटा कापून घेतला होतात ना आपण 2 बटाटे, त्याचे ते काप आहेत ना ते याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि छान असे फ्राय करून घ्यायचे. आणि व्यवस्थित असे फ्राय झालेत ना छान मस्तपैकी, मग याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवलं ना 1-2-3 मिनिट आहेत ना आपण याच्यावरती झाकण ठेवायचं आणि ते छान वाफूस तर आहेत ना आपण तवर ह्या मिरच्या पण आपल्याला फ्राय करून घ्यायच्या आहेत ना. तर मग त्या मिरच्या पण आपल्याला अशा कट लावून घ्यायच्या आहेत. आता जर मोठ्या मोठ्या मिरच्या असेल ना तर मी 2 तुकडे केले तरी चालेल, पण मला आहेत ना असे देठ धरून आणि अशा अख्ख्याच मिरच्या खायला खूप आवडतात बरं का. आता उपवास तर सासूबाईंना आहे, पण मिरच्या मला खूप आवडतात. मी फक्त आहेत ना बहाणा शोधत असते बरं का मिरच्या तळायचा. तर नेहमी मला मिरच्या मी तळतच असते, माझी खूप आवडती डिश आहे ही मिरच्या जर म्हटलं तर. आणि हे बघा असे छान शेंगदाणे थंड झाले होते आणि मस्त त्याचं साल पण निघतंय. पण काय माहिती का, मी साल काढणार नाही याचंवालं. साल का काढणार नाही, याच्यामध्ये फायबर खूप जास्त प्रमाणात असतं आणि ते आपल्या शरीरासाठी खूपच आवश्यक आहे बरं का. तर म्हणून मी तर साल काढणार नाही, साल असं इथंच दळणार आहे. कारण की हे फायबर आपल्या शरीराला खूप महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं आहे बरं का हे. म्हणून आहेत ना त्याचं महत्त्व मला माहिती आहे, म्हणून मी ते काढत नाही. तुम्हाला जर काढायचं असेल तर तुम्ही काढू शकता बरं का, पण मी नाही काढत ते साल. आणि याच्यामध्ये आहेत ना हवे तेवढ्या मी तिखट मिरच्या घालून घेतल्या, जे तळायच्या आहेत ना त्या वेगळ्या पोपटी मिरच्या आहेत. आणि छान असं बघा, असं बारीक पण नाही जास्त जाड पण नाही, असं प्रकारचं मी मस्त असं मिक्सरला असं बारीक फिरवून घेतले. म्हणजे असं आपण प्लस मोडो नाही का, चालू बंद करतो असं मी ते दळून घेतलं आणि मस्त त्याचेवाले कूट करून घेतला तो. आणि इथं आहेत ना आपले जे बटाटे आपण टाकले होते ना शिजायला, म्हणजे जे आपण वाफून घेत होतो ना वाफेवरती, ते पण किती छान झाले बरं का. एकदम असे क्रिस्पी मस्त त्याचा असा ब्राउनिश कलर झाला आहे. एकच नंबर असे बटाटे झाले पाहिजेत आपले. तर आता हे झाले, आता मी तुम्हाला जवळून दाखवते बघा किती छान झाले. असे बटाटे झाले की मग आपल्याला आहेत ना जो कूट वगैरे असतो ना आपण जो केलेला, जे मिरच्या वगैरे दळून घेतलेल्या, आता त्याच्यामध्ये एक थोडीशी मिरची राहिली आहे पण हरकत नाही, मिक्स होऊन जाते त्याच्यामध्ये. तर छान असा हा कूट आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायचा आहे आणि सर्व याच्यामध्ये घालून घ्यायचा. आणि इथनं ह्या बटाट्यांबरोबर आहेत ना आधी आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. म्हणजे होतं काय माहिती का, ती मिरची वगैरे सगळी ह्या बटाट्याला वगैरे लागली जाते आणि छान शेंगदाणे आणि त्या मिरच्या पण फ्राय होऊन जातात. आणि हे फ्राय झालं ना की मग आपल्याला याच्यामध्ये आहेत ना जो आपला साबुदाणा आहेत ना तो पण याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे. याच्यामध्ये मी आधी मीठ घालून घेतलं आहे. तर मीठ चवीपुरतं आपल्याला घालायचं आहे बरं का, जेवढी आपली क्वांटिटी आहे त्याप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि छान हे मिक्स करायचं. ह्या आधी मिक्स केल्याने काय होतं, मग साबुदाणा पण पटकन मिक्स होतो त्याच्यामध्ये. आणि हे मिक्स झालं की आपल्याला याच्यावरतून थोडंसं लिंबू पण पिळायचं आहे. एकच नंबर लिंबू पिळायचा आपल्याला याचा. तर हा फायदा आहे ना
की टेस्ट भारी लागतेच. जे आंबट गोड वगैरे असते किंवा जे पोट वगैरे दुखणं वगैरे सगळं काय असतं त्याचा पण त्रास होत नाही आपल्याला लिंबू पिल्याने, म्हणजे लिंबू पिळल्याने. आणि परत हा पण एक फायदा आहे की खिचडी अशी खिली खिली म्हणजे मोकळी मोकळी होते बरं का. तर हा पण एक फायदा आहे. म्हणून निंबू पिळून घ्यायचं आवडत असेल तर बरं का. ज्याला जर आवडत जर नसेल तर काय करायचं माहिती का, खिचडी झाल्यानंतर येत ना डायरेक्टली ज्याला आवडतं त्यांनी टाकून घ्यायचं. तर हे बघा नंतर हे सगळं पिळून वगैरे झालं व्यवस्थित आपलं फ्राय झालं की मग मी साबुदाणा आहेत ना हा याच्यामध्ये घालून घेतला आणि तो छान फ्राय करून घ्यायचा. व्यवस्थित मिक्स वगैरे केला हा साबुदाणा की मग याच्यावरती आपल्याला आहेत ना थोड्या वेळ झाकण पण ठेवून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, हा साबुदाणा आहेत ना छान वाफतो, कच्चा पण बिलकुल राहत नाही आणि मस्त परतून परतून घ्यायचं आहे. थोडासा वेळ लागेल याला परतायला, पण परतायची पूर्ण मेहनत घ्यायची इथं. अजिबात पण उन्हातली सोडायची नाही, खालीवरती करत राहायचं आणि थोडासा लो गॅस करायचा, जास्त फुल पण नाही जास्त कमी पण नाही. आणि याच्यावरती मी झाकण ठेवून दिलं, एक 2-3 मिनिट झाकण ठेवून दिलं बरं का. आणि मध्ये मध्ये मी ना काढत होती ठेवत होती, म्हणजे असं मध्ये मध्ये ना चेक करत होती मी. आणि थोडंसं असं लागलं वगैरे जर गेलं ना तर मिक्स करून द्यायचं, हरकत नाही, कारण ती खूप क्रिस्पी खूप छान होते बरं का. आपण जे वाफून घेतो ना खूपच मस्त होती. आणि त्याच्यावरती ना मी मस्तपैकी अशी गावठी कोथिंबीर घालून घेतली. वाव क्या बात आहे. कोथिंबीर तर माझ्या जीवाची एकदम. आणि याच्यामध्ये ह्या खिचडीमध्ये त्याची चव तर एकच नंबर लागते. कोणी कोणी उपवासाला खात नाही बरं का कोथिंबीर, स्किप केली तरी चालेल, पण माझं तर असं वाटतं आहे की आपण उपवास कशासाठी धरतो. आपण आपल्या मनातून काही गोष्टी करायच्या असतात, पण हरकत नाही, जशी त्याची इच्छा. तर कोथिंबीर जर जे खात असाल ना कोथिंबीर त्यांनी नक्की घालून घ्या. खूपच भन्नाट चव लागते कोथिंबीरीने. आणि मस्तपैकी ही खिचडीतनं छान खालीवर करून हलवून वगैरे घ्यायची. बघा कलर त्याचा, टेक्चर, आणि किती मोकळी मोकळी दिसते आहेत ना. बस अशी खिचडी आपली झाली पाहिजे. आणि खायला जेवढी दिसायला दिसते आहेत ना तेवढी खायला इतकी टेस्टीत ना. वाव एकच नंबर लागते ही खिचडी खायला. आणि परत त्याच्यावरती मी थोडंसं झाकण ठेवून दिलं. आणि इथनं मला साईडला ठेवायचं होतं बरं का, आणि मी स्कॅमच केला इथे, डायरेक्ट माझ्या हातच चटकले. तर असं तुम्ही करू नका. मी जेव्हा शेंगदाणे भाजलेत ना त्यावेळेस उचलली कढई, त्यावेळेस मला गरम नाही लागलं. आणि मला आत्ता पण असं वाटलं की आत्ता पण गरम नाही लागणार. पण झालं काय की माझ्या हाताला पूर्ण ते चटका बसला. त्याच्यामुळे आहेत ना जरा सांभाळून करा तुम्ही पण. आणि याच्यातनं तर मी सबक घेतला. आता मी ना काहीतरी कपडा वगैरे घेत जाईल आणि मग उचलत जाणार आहे. आणि मी काय केलं, एक कढई घेतली, कढईमध्ये तेल टाकलं आणि तेल टाकल्यानंतर आहेत ना त्याच्यामध्ये मिरच्या घालून घेतल्या. तेल थोडंसं तापून दिलं आणि मग ह्या हिरव्या मिरच्या घालून घेतल्या. आणि हिरव्या मिरच्या घातल्या ना जास्त तेल वगैरे काही डायरेक्ट आपल्याला डुबवायच्या आणि डायरेक्ट फ्राय नाही करायच्या. त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं, फक्त त्या परतायपुरतं तेल घालायचं. आणि छान अशा आहेत ना मिक्स वगैरे करून घ्यायच्या मिरच्या. मिक्स वगैरे करून झाल्या का थोडंसं आपल्याला त्याच्यावरतीच ना वाफायसाठी झाकण ठेवायचं आहे. हे झाकण जर ठेवलं ना तर खूपच छान टेस्ट पण लागते आणि छान वाफतात. आणि जे तेल तडतड तडतड उरतं ना तर ते ना आतमध्येच राहतं आणि पूर्ण मिरच्यांना लागलं जातं. त्याच्यामुळेच ना खूप छान मिरच्या वाफून तयार होतात इथं. आणि मस्तपैकीच ना ह्यामध्ये मध्ये चेक करायचं आहे, खालीवर खालीवर अशा करून मिरच्या परतत राहायच्या आहे. म्हणजे याने काय होतं, जास्त तेल पण लागत नाही, तेल पण वाया जात नाही आपलं. आणि कसं ते मिरच्या वगैरे तळायला जर घेतलं तर होतं काय, जास्त तेल जर घातलं ना ते सगळं बी बी त्याच्यामध्ये पडतं आणि सगळं ते तेल तिखट होऊन जातं. त्याच्यामुळे ना थोडंसं तेल घालायचं, मस्त त्याच्यामध्ये परतून वगैरे घ्यायचं झाकण वगैरे ठेवून. आणि ना एकदा ते थोड्याशा परतलं की त्याच्यावरती नंतर थोडंसं मीठ घालून घ्यायचं. म्हणजे मीठ जर घातलं ना चव इतकी छान लागते ना, परततानीच मीठ घालायचं. खूपच मस्त. नंतर वरून पण आपण घालू शकतो, पण थोडंसं परततानी मीठ घालायचं. आणि मीठ घातलं ना की ह्या परत छान अशा व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या. आणि मिक्स करून घेतल्यानंतर ना आपण आता याच्यावरती निंबू पिळायचे. तर निंबू पिळलं ना तर ते दह्यातल्या मिरच्या असतात ना सेम तशाच लागतात बरं का. आणि ना किती पण तिखट मिरच्या असू द्या, तुम्ही जर निंबू पिळलं ना एवढ्या भारी लागते ते तिखट आंबट मिरच्यांची जी चव असते, खारट तिखट आंबट. वाव एकच नंबर. सांगताना सुद्धा माझ्या तोंडाला पाणी सुटतंय, एवढं म्हणजे खूपच भारी. मी खूप दिवाणी आहे हिरव्या मिरच्यांची, खूपच. खूप भाज्या माझ्या अशा हिरव्या मिरच्याच्याच असतात. बघा किती छान अशा मिरच्या इथं बनवून तयार आहेत. बघा किती मस्त झाल्या आहेत ना. अगदी थोड्या तेलामध्ये, जास्त तेल घालायची गरज पण नाही. याच्यापेक्षा पण कमी जर तेल घातलं ना तुम्ही, मी घातले त्याच्यापेक्षा, पण तरी पण त्या मिरच्या खूपच छान होतात बरं का. आणि मस्त अशा आहेत ना मिक्स वगैरे करून घ्यायच्या, हलवून वगैरे घ्यायच्या. ते पाणी पूर्णपणे त्याच्यामध्ये गेलं ना की हे बघा किती छान कलर आला आहे, टेक्चर वगैरे बघा त्यांचं. म्हणजे बघता क्षणी असं वाटतं ही एक मिरची उचलावा आणि तोंडात घालावा, बस असंच वाटतं. इतक्या मस्त अशा ह्या मिरच्या आपल्या फ्राय होऊन, म्हणजे फ्राय झालेल्या आहेत. आणि छानपैकी ना मी ह्या मिरच्या आता साईडला काढून घेते. बघा किती मस्त झाल्या आहेत. आता आपल्या ह्या मिरच्या फ्राय झाल्या आहेत आणि मी गॅस तिथं बंद पण केलेल्या आहेत. तर बघू शकता किती मस्त, किती छान कलर, टेक्स्चर, दिसायला जेवढं सुंदर आहे तेवढंच चवीला पण खूप भारी आहे. नक्की लिंबू पिळून घ्या तुम्ही. लिंबू पिळलं ना, ज्याला तिखट नाही आवडत ना, म्हणजे त्याला जे तिखट खावायला जात नाही ना त्याने लिंबू पिळाच बरं का.
हे बघा आपली खिचडी. आता इथं थोडीशी खिचडी काढली होती आपल्या बाप्पासाठी, तर तीच खिचडी आणि त्याच हिरव्या मिरच्यांचा इथनं मी व्हिडिओ काढला आहे. जास्त काही याच्यामध्ये मी घेतलं नाही आहे. आणि मस्तपैकी आपली इथं खिचडी बनवून तयार आहे. तर एन्जॉय. आणि असेच नवनवीन टेस्टी रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि सर्वात पहिलं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून काय होतं, मी ज्या पण रेसिपी माझ्या चॅनलवर अपलोड करत असतेत ना, तर त्याचं नोटिफिकेशन सर्वात ते तुम्हाला भेटतं. तर भेटूया आपण अशा छानशा एखाद्या नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा, खात राहा आणि स्वस्त राहा.